ही लढत पॉइंट टेबलवरती नक्की परिणाम करेल आणि जर का हा सामना HYS गोवा क्रिकेट टीमने जिंकला तर त्यांचा आजच्या रजनीमधील तिसरा विजय होईल आणि त्यांचा उपांत्य फेरीमधला प्रवास हा निश्चित होईल। मात्र उपांत्य फेरीमधला HYS गोवा क्रिकेट टीमचा प्रवास रोखण्यासाठी साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीम विजय संपादित करेल का, आपलं 100% योगदान देईल का, हे आपल्याला पाहावं लागेल की हा सामना जिंकत मालिकेमध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ तिसऱ्या रजनीमध्ये HYS गोवा क्रिकेट टीम आपल्याला मिळेल का। सर्व प्रश्नांची उत्तरं देणारी लढत आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो। सामन्याला सुरुवात होईल। ऑल सेट आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात निखिल भरतू। तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय। धन्यवाद। धन्यवाद। स्वागत सभी दर्शकों और खिलाड़ियों का। लाजरी रूप इस प्रतियोगिता में बेहतरीन शॉट, पहली गेंद पर प्रहार किया है, डीप मिड विकेट की दिशा पर गेंद ट्रैवल करते हुए गेंदबाज पीछा करते हुए नोकने में एक नाकामयाब वहां पर, और पहली गेंद के ऊपर बेहतरीन शॉट, बढ़िया टाइमिंग वहां पर, और चौके के साथ साथ आगाज होता हुआ इस पारी का। आगाज तो बढ़िया तरीके से रनों का हुआ है। टॉस जीतकर पहले किया है यहाँ पर साई स्पोर्ट्स कट्टा टीम ने गेंदबाजी करने का फैसला, तो बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है HYS गोवा टीम को। बढ़िया प्रतियोगिता चलती हुई, बढ़िया दर्शक काफी तादाद में आज मौजूद मैदान पर। पहली गेंद का खेल हुआ खत्म, पहली पर निकला चौवा, इस बीच रिवर्स का अटेम्प्ट, बेहतरीन गेंद वहां पर, और गेंद चाहती हुई बैकवर्ड पॉइंट की तरफ। दूसरी गेंद के ऊपर दूसरा चौवा निकलता हुआ, दो गेंदों के ऊपर दो चौवे, और चौवे के साथ साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 8 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पायस अल्मेडा जो कि गेंदबाज के मोर्चे पर। लाजरी पावर प्ले ओवर चलता हुआ, सभी खिलाड़ी जो कि 38 सर्कल के अंदर आपको नजर आते हुए। तो देखने वाली बात बनेगी मैदान पर आने वाले 4 गेंदों के ऊपर कैसी रहेगी, कैसी रहेगी यहां पर गेंदबाजी, ये देखने वाली बात मैदान पर। फिर से एक बार गेंदबाज पायस अल्मेडा हमारे कमेंट्री बॉक्स की एंड की ओर से यहां पर नजर आते हुए। फिर से एक बार फुल टॉस गेंद, लेग साइड की दिशा पर शॉट खेला है, सीधा वन बाउंस खिलाड़ी के हाथ में गेंद, और फिर से एक बार भिंती गेंद की होती हुई समाप्ति। यहाँ पर कमबैक नजर आता हुआ तीसरे गेंद के ऊपर। पहली 2 गेंदों के ऊपर वहां पर चौका निकला था, और उसके बाद तीसरी गेंद जो कि बढ़िया तरीके से यहाँ पर नजर आते हुए पायस अल्मेडा के यहाँ पर। स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज साइश जोरे, और नो स्ट्राइक एंड की दिशा पर गौरेश सावल जो कि दिखाई देते हुए। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, 1 रन वहां पर नजर आता हुआ, और 1 रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 9 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल होता हुआ समाप्त मैदान पर। सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट .in के साथ जुड़ चुके हमारे दर्शकों का भी तहे दिल से स्वागत। फिर से एक बार गेंदबाज, और इस बीच बढ़िया गेंद, अंपायर्स की उंगली आसमान की तरफ, बल्ले यहाँ पर LBW आउट होकर वापस मैदान पर यहां पर नजर आते हुए, जो कि बल्लेबाज गौरेश सावल यहां पर आउट होकर वापस पहलून की ओर। पहला झटका लगता हुआ यहां पर HYS गोवा टीम को, और रन संख्या रुकती हुई 1 विकेट के नुकसान पर 9 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पहला झटका लगता हुआ बड़ा झटका। पिछले 2 मैच में बढ़िया बल्लेबाजी की 30 खिलाड़ी ने, और तीसरे मैच में बढ़िया तरीके से यहाँ पर गेंद और पैरों को जहां पर लगी गेंद और विकेटों के सामने पाए गए, अंपायर्स की उंगली आसमान की तरफ, और पहला झटका लगता हुआ यहाँ पर HYS गोवा टीम को। नया बल्लेबाज मैदान की ओर आगे बढ़ता हुआ रुपेश जो कि बल्लेबाज दिखाई देते हुए स्ट्राइक गेंद की दिशा पर। तो देखने वाली बात बनेगी कैसी रहेगी यहाँ पर बल्लेबाजी रुपेश की ओर से। पहली 2 गेंदों के ऊपर 2 चौवे निकले थे, उसके बाद 1 सिंगल। 5 गेंदों का खेल हुआ है समाप्ति इस पहले पावर प्ले के ओवर की, और देखने वाली बात बनेगी जो कि आखिरी गेंद का खेल बचा है। फिर से एक बार फुल टॉस गेंद, और फुल टॉस गेंद का खामियाजा भुगतना पड़ा। डीप कवर की तरफ बेहतरीन शॉट, डीप स्क्वायर लेग की तरफ बेहतरीन शॉट वहां पर नजर आता हुआ, और चौके के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। रन संख्या हो चुकी है अब मात्र 13 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर का खेल होता हुआ समाप्त। 3 चौवे निकले इस ओवर में, और चौवे के साथ 3 चौवे के साथ 1 सिंगल, और इसके साथ पहले ओवर का खेल होता हुआ समाप्त मैदान पर। 13 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। तो देखने वाली बात बनेगी दूसरा ओवर कौन सा गेंदबाज रहेगा गेंदबाजी के मोर्चे पर।
जी हाँ, अंपायर जी का इशारा आता हुआ बैटर चॉइस पावर प्ले का, यानी कि फिर से एक बार फील्ड पर मरी याद रहेगी, जो कि 3 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर आपको नजर आएंगे। पारितोषिक येतं या ठिकाणी, कोणताही क्षेत्ररक्षक जर झेल घेतला तर या ठिकाणी सन्मान्य षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक आहे। षटकाराच्या बाहेर जो कोणी झेल घेईल त्यासाठी सन्मान्य प्रशांत धुरी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे। षटकाराच्या बाहेर हे प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे। दूसरे ओवर का खेल चलता हुआ, पहली गेंद रिवर्स का अटेम्प्ट हुआ था, रिवर्स शॉट खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज मगर नाकामयाब। तो फिलहाल पहली गेंद जो कि बिंदी निकलती हुई और बिंदी गेंद के साथ साथ इस दूसरे ओवर की पहली गेंद का खेल खत्म होता हुआ मैदान पर स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज नजर आते हुए साइश यहां पर नजर आते हुए साइश जोरे जो कि बल्लेबाज स्ट्राइक गेंद की दिशा पर यहां पर नजर आते हुए। फिर से एक बार गेंदबाज और इस बीच उठाकर खेला है, गेंद हवा में, कैच का मौका, खिलाड़ी उसके नीचे और विकेट का पतन। दूसरा बड़ा झटका लगता हुआ साइश जोरे जो कि आउट होकर वापस पहलून में। 2 बड़े झटके, पहला झटका जो कि पहले ओवर में और दूसरा झटका दूसरे ओवर की दूसरी गेंद के ऊपर। 2 विकेट के नुकसान पर 13 रन जो कि रन संख्या यहां पर नजर आते हुए 2 बड़े खिलाड़ी आउट होकर वापस, जो कि सलामी जोड़ी गई थी साइश और गौरेश वो वापस, और नया बल्लेबाज जो कि आगे बढ़ता हुआ संजय जो कि बल्लेबाज दिखाई देंगे स्ट्राइक गेंद की दिशा पर। अगर बात की जाए तो 9 रन पर आउट होकर वापस 6 गेंदों का सामना किया है और 2 चौवे जड़े थे इस खिलाड़ी जो कि पहले ओवर की पहली 2 गेंदों के ऊपर। माझगाववरून आलेले रुपेश नाटेकर यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत लाजर क्रिकेट ग्रुप तर्फे, आणि आपली उपस्थिती आपण प्रकर्षाने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा लाजर क्रिकेट ग्रुप कडनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत देखील। बढ़िया गेंदबाजी यहां पर नजर आती हुई गौरव घुंगराट जो कि गेंदबाज के मोर्चे पर यहां पर नजर आते हुए। पहले 2 गेंदों का खेल होता हुआ समाप्त मैदान पर। पहली गेंद जो कि बिंदी निकली और उसके बाद दूसरी गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का प्रयास महंगा साबित होता हुआ। 2 खिलाड़ियों आउट होकर वापस पहलून में यहां पर नजर आते हुए। 2 विकेट के नुकसान पर 13 रन। नया बल्लेबाज मैदान पर संजय नाइक जो कि दिखाई देते हुए, दूर वाली छोर से हमारे दिखाई देते हुए जो कि गेंदबाज गौरव घुंगरट फील्ड में कुछ बदलाव करते हुए। दूसरा जो कि बैटर चॉइस पावर प्ले का इस्तेमाल किया है बल्लेबाजों ने, तो देखने वाली बात बनेगी आने वाले 4 गेंदों के ऊपर कैसी रहती है बल्लेबाजी। तो फिलहाल फिर से एक बार हमारे दूर वाली छोर से अपने ओर की अगली गेंद लेकर इस बीच खेलना चाहते थे वहां पर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बाकी का काम फिर किया यहाँ पर विकेट कीपर ने। और फिर से एक बार बिंदी गेंद की होती हुई समाप्ति। तो फिर से एक बार 3 गेंदों का खेल खत्म होता हुआ मैदान पर इस दूसरे ओवर की। इस बीच बढ़िया गेंद, शॉर्ट पॉइंट की तरफ गेंद ट्रेवल करती हुई, वहां पर प्रजेश मौजूद और सिंगल के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई और सिंगल के साथ साथ 14 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। बढ़िया गेंदबाजी, पहले ओवर में 13 रन निकले थे और उसके बाद इस दूसरे ओवर में बढ़िया गेंदबाजी गौरव घुंगराट की ओर से यहां पर नजर आती। तो फिलहाल फिर से एक बार देखने वाली बात बनेगी, आने वाले 2 गेंदों का खेल बचा इस दूसरे ओवर की। देखने पड़ेगा 5 ओवर में कितने रन बनते आने वाले समय में। इस बीच थोड़ी सी मिसफील्ड वहां पर नजर आते हुए विकेट कीपर की ओर से वाइड का इशारा आता हुआ, बैकअप होता हुआ शॉट थर्ड मैन क्षेत्र की खिलाड़ी की ओर से। और फिलहाल वाइड के साथ साथ अतिरिक्त रन जुड़ता हुआ टीम के खाते में और अतिरिक्त रन के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ते हुए 15 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ी सी दिशा में भटके ऑफ के काफी बाहर गेंद यहां पर नजर आते हुए। फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर देखना पड़ेगा आवाज तो आई
मैदान पर। जी हाँ, विकेट का होता हो पतन, तीसरा झटका लगता हुआ मैदान पर। आउट होकर वापस बल्लेबाज रुपेश यहां पर दिखाई देते हुए, और तीसरा झटका 3 विकेट के नुकसान पर 15 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। बढ़िया गेंदबाजी गौरव घुंगरट की ओर से यहां पर नजर आती हुई। तो देखने वाली बात बनेगी कौन सा रहेगा बल्लेबाज आने वाला दूसरे ओवर में। बढ़िया गेंदबाजी, बड़े शॉट के लिए जकड़ के रखा है बल्लेबाजों को। फिलहाल अगर बात की जाए तो 5 गेंदों का खेल होता हुआ समाप्त, तो सिर्फ 2 विकेट निकले और 1 रन खर्च किया इस गेंदबाज ने। बढ़िया गेंदबाजी यहां पर नजर आती हुई। अनुष जो कि नया बल्लेबाज नजर आता हुआ मैदान पर। तो देखने वाली बात बनेगी कैसे रहेगी गेंदबाजी, कैसे रहेगी बल्लेबाजी। नया बैटर मैदान पर अनुष यहां पर नजर आता हुआ। आखिरी गेंद इस दूसरे ओवर की यहां पर नजर आती हुई। फिलहाल फिर से एक बार हमारी तूर वाली छोर से आखिरी गेंद लेकर इस ओवर की। तो देखने वाली बात बनेगी कैसी रहेगी यहां पर गेंदबाजी। नया बैटर मैदान पर, 3 विकेट के नुकसान पर 15 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अगर बात की जाए HYS गोवा टीम की, तो पहले 2 मुकाबले जीता है। अगर दूसरे टीम की अगर बात की जाए साई स्पोर्ट्स कट्टा टीम की, तो 1 मैच जीता है और 1 मैच जो कि हारा है। उसके बाद फिर से एक बार बड़ा झटका लगता हुआ अनुज यहां पर आउट होकर वापस डगआउट्स में यहां पर नजर आते हुए। गोल्डन डक का शिकार यहां पर नजर आते हुए। और फिलहाल चौथा झटका, 2 ओवर का खेल होता हुआ समाप्त, 15 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन गेंदबाजी, 3 विकेटें निकली इस ओवर में। बढ़िया गेंदबाजी, सिर्फ 1 रन देकर यहां पर बढ़िया गेंदबाजी नजर आती हुई गौरव घुंगरट की ओर से। बेहतरीन गेंदबाजी, 2 ओवर का खेल खत्म होता हुआ। तीसरे ओवर का तीसरा गेंदबाज कौन सा रहेगा देखने वाली बात बनेगी मैदान पर। फिलहाल अब मात्र नया बल्लेबाज मैदान पर नजर आता हुआ स्वप्निल नाइक जो कि बल्लेबाज यहां पर नजर आएंगे। तो नया गेंदबाज रहेगा हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से। स्वप्निल मणिक जो कि यहां पर दिखाई देते हुए। तो देखने वाली बात बनेगी कैसे रहेगी यहां पर बल्लेबाजी इनकी ओर से। थोड़ी सी टीम दिक्कत में यहां पर नजर आती हुई। 2 ओवर का खेल खत्म होता मैदान पर, 15 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी के मोर्चे पर ग्लेन फर्नांडिस यहां पर नजर आते हुए। बढ़िया गेंदबाजी करते हैं खिलाड़ी, पिछले मैच में भी बढ़िया गेंदबाजी की थी। देखना पड़ेगा अब मात्र थोड़ी सी बल्लेबाजी करने वाली टीम दिक्कत में। शुरुआती 2 ओवर में 4 बड़े झटके यहां पर दिए हैं सामने वाली टीम ने। तो इस ओवर में कैसी रहती है बल्लेबाजी, कैसी रहती है गेंदबाजी, ये देखने वाली बात मैदान पर। क्या पिछले ओवर में जिस टप्पे के ऊपर गेंदबाजी हुई थी उसी टप्पे के ऊपर गेंदबाजी करने का प्रयास रहेगा, यह भी देखने वाली बात बनेगी मैदान पर। पिछले ओवर में बड़े शॉट के लिए जकड़ के रखा था और जो कि 3 विकेटें निकली पिछले ओवर में। बढ़िया गेंदबाजी गौरव घुंगरट की ओर से यहां पर नजर आती हुई। तो फिलहाल तीसरा ओवर लेकर ग्लेन फर्नांडिस यहां पर नजर आते हुए। और इस बीच टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली गेंद, खेल दिया इसे पॉइंट की तरफ। डीप पॉइंट में खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद वापस भेजते तब तक मात्र सिंगल यहां पर मुकम्मल होता हुआ। और सिंगल के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। रन संख्या हो चुकी है अब मात्र 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 4 विकेट के नुकसान पर। फिलहाल पहली गेंद का खेल होता हुआ समाप्त मैदान पर। और इस बीच बेहतरीन गेंद, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली गेंद। बढ़िया गेंद यहां पर नजर आती हुई। बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। और बिंदी गेंद के साथ साथ फिर से एक बार समाप्त होता हुआ दूसरे गेंद का खेल इस ओवर की। तीसरे ओवर की 2 गेंदों का खेल हो चुका है समाप्त। बढ़िया टिप्पे के ऊपर गेंदबाजी, पहले 2 गेंदों के ऊपर नजर आते हुए। फिर से एक बार हल्के हाथों से खेला लेग साइड की दिशा पर। 1 रन बोट रहा, दूसरे के लिए पलटे और रनआउट का खतरा हो सकता है। जी हाँ, जो दूसरा रन मौजूद नहीं था वो रन चुराने का प्रयास महंगा साबित होता हुआ। और फिलहाल जो कि
पांचवा झटका लगता हुआ, रन संख्या रुकती हुई 17 रन के ऊपर, 17 रन 5 विकेट के नुकसान पर। बेहतरीन थ्रो सीधा स्ट्राइक एंड की दिशा पर, बेहतरीन फील्ड वहां पर खिलाड़ी की ओर से नजर आते हुए, और फिलहाल 5 विकेट के नुकसान पर 17 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। जहां पर सिंगल हुआ था, दूसरा रन जहां पर मौजूद नहीं था, वो रन चुराने का प्रयास महंगा साबित होता हुआ। बढ़िया थ्रो वहां पर नजर आता हुआ ब्रजेश रावले, और उसके साथ साथ सोनू कानेड़े जो कि स्क्रीन के ऊपर नजर आते हुए। तो फिलहाल बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन गेंदबाजी, हर एक खिलाड़ी 100% यहां पर नजर आता हुआ फील्ड पर। तो फिलहाल फिर से एक बार देखने वाली बात बनेगी मैदान पर। 17 रन 5 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, और नया बैटर मैदान की ओर आगे बढ़ता हुआ हर्षद मातोंडकर जो कि नया बल्लेबाज नजर आएंगे 9 स्ट्राइक एंड की दिशा पर। स्ट्राइक एंड के बल्लेबाज संजय नाइक जो कि दिखाई देते हुए। देखने वाली बात बनेगी इन दोनों जोड़ों, इस दोनों बल्लेबाजों पर कैसी रहती है जिम्मेदारी। क्या फिलहाल एक बड़े टोटल की ओर आगे बढ़ते हुए, क्या फिलहाल सिंगल डबल के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए, ये देखने वाली बात बनेगी मैदान पर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, नया बैटर मैदान पर हर्षद यहां पर नजर आता हुआ। फिर से एक बार गेंदबाज हल्के हाथों से आउटसाइड की दिशा पर स्टीयर किया, वहां पर गौरव घुंघराट मौजूद, यहां पर भी थोड़ा सा खतरा हो सकता था मैदान पर। तो फिलहाल फिर से एक बार एक रन जुड़ता हुआ टीम के खाते में, और सिंगल के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। बढ़िया गेंदबाजी, बड़े शॉट के लिए जकड़ के रखा है, और उसका दबाव जो कि हर एक बल्लेबाज के ऊपर नजर आता हुआ, जो कि बड़ा शॉट खेलने का प्रयास कर रहा है, वो आउट होकर वापस जा रहा है मैदान पर। फिलहाल फिर से एक बार ऑफ साइड की दिशा पर स्टीयर किया, बेहतरीन फील्ड, फिर से एक बार गौरव घुंघराट पर नजर आते हुए फील्ड के दौरान बढ़िया फील्ड, वहां पर गेंदबाजी भी बढ़िया की थी, और फील्ड पर भी बढ़िया यहां पर योगदान नजर आता हुआ। तो फिर एक बार सिंगल जुड़ता हुआ टीम के खाते में, और सिंगल के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 19 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। इस बीच रिवर्स का शॉट वहां पर नजर आता हुआ, फिर से एक बार डीप पॉइंट क्षेत्र में गेंद ट्रैवल करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद, सिंगल के साथ संतोष, दोनों बल्लेबाज, और रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या 20 रन, 3 ओवर का खेल हो चुका है समाप्त मैदान पर, और आधी टीम यानी कि 5 विकेट हो चुके हैं HYS गोवा टीम के। तो फिलहाल अब मात्र 18 गेंदों का खेल होता हुआ समाप्त, और 12 गेंदों का खेल बचा है मैदान पर। तो देखने वाली बात बनेगी मैदान पर। अब स्कोर की अगर बात की जाए तो 5 विकेट के नुकसान पर 20 रन, बढ़िया गेंदबाजी यहां पर नजर आती हुई पहले 3 गेंदबाजों के ऊपर। अगर ग्लेन की बात की जाए तो यहां पर 5 रन सिर्फ थे इस ओवर में। तो फिलहाल आने वाले 12 गेंदों के लिए कैसी रहती है बल्लेबाजी, कितने रनों का लक्ष्य खड़ा कर पाती है HYS गोवा टीम, ये बताने के लिए जुड़ते हैं फिर से एक बार, सुनते हैं आवाज उमेश परब कमेंट्री बॉक्स में, और मैं निखिल भरतू कुछ देर के लिए आपकी विदा लेता हूं। धन्यवाद निखिल। बघा क्रिकेट किती अनिश्चिततेचा खेळ आहे। पहिल्या षटकात जेव्हा पहिली सुरुवात झाली तेव्हा पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारले गेले, आणि त्यानंतर पहिल्या षटकात तब्बल 13 धावा वसूल केल्या गेल्या, आणि त्यानंतर गौरव घुंघराट यांचं षटक फक्त 2 धावा देत 3 गडी बाद केल्याने म्हणता म्हणता 3 षटकाच्या समाप्तीनंतर अर्धा संघ पॅव्हेलियन मध्ये परततोय। धावसंख्या आहे नाममात्र 20 धावा। पुन्हा एकदा गौरव घुंघराट वैयक्तिक दुसरा षटक, पहिला चेंडू हर्षदच्या बॅट मधून निघालेला सुरेख फटका, या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय चौकाराचा। किशोर भगत इशारा आमच्याकडे करतायत चौकाराचा। या 4 धावांनी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। अजून 11 चेंडू शिल्लक या इनिंग्स मधील बघूया। प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं कट्टा संघाने, आणि कमीत कमी धावसंख्येत समोरच्या संघाला रोखावं अशी रणनीती होती गौरव घुंघराट। यावेळी उजव्या बाहेर शपल करतोय, चेंडू आकाशात उडतोय, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्राचा चेंडू खाली येतोय, आणि एक साधा सोपा झेल या ठिकाणी घेतला जातोय। गौरव घुंघराट आणखी एक गडी बाद करतायत आपल्या संघासाठी। 6वा धक्का बसतोय तो HYS गोवा संघाला। जोएल नाईक यांची सुरेख क्षेत्ररक्षण, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपतोय जोएल स्वतः कर्णधार, आणि 6वा धक्का बसतो या ठिकाणी HYS गोवा संघाला। म्हणता म्हणता 6 गडी बाद होत आहेत, आणि धावसंख्येची नाममात्र 24 धावा।
क्रिकेट बघा परत एकदा अनिश्चितता कशी असते. मगाच्या चेंडूवर चौकार बसला त्यावेळी वाटत होतं कुठे की HYS गोवा संघ जरासा सावरतोय, फटके बसतायत, बॅटच्या मधोमध कनेक्ट होत आहे, परंतु त्याच्या पुढचा चेंडू हर्षद मातोंडकर काही कनेक्ट करू शकलेले नाहीत आणि आपली विकेट गमावून या ठिकाणी बाद होत आहेत. आपल्या संघाला आणखी जरासं खाईत टाकतात. 6 गडी बाद होत आहेत. धावसंख्या 24. नवीन फलंदाज गौरेश. बघूया गौरव घुंगराट फोंडावरना बिलॉंग करणारे खेळाडू, पेशाने शिक्षक असलेले हे खेळाडू या कुडाच्या मैदानावर आपली गोलंदाजी गाजवताना. अजून 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघू जास्तीत जास्त किती धावा HYS गोवा संघ या ठिकाणी टार्गेट उभा करतोय. सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये पडला चेंडू. यॉर्क केला या ठिकाणी फलंदाजला. काही समजत नाही या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी. ज्या क्रिकेटला फलंदाजांचा खेळ म्हटला जातो त्याच क्रिकेटमध्ये आता बघा गौरव घुंगरट सारख्या गोलंदाजाने 2 षटकात आपल्या सामना जवळपास आपल्या संघाच्या बाजूने फिरवलेला आहे. धावसंख्या ती 6/24. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये पडलेला चेंडू हलकेच तटवतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो चेंडू अडवला जातोय तो पण झपकन एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 25 धावा. संघाचा पावशतक या ठिकाणी फलकावर लागतंय, परंतु त्यासाठी चेंडू मात्र खेळावे लागले. तब्बल 3 षटक आणि 4 चेंडू म्हणजे 22 चेंडू खेळतायत 25 धावांसाठी. निश्चितच 5 षटकांच्या सामन्यात ही धावगती काहीशी कमी म्हणावी लागेल, अत्यल्प म्हणावी लागेल, कारण षटकामागे 10 धावा या सरासरी अपेक्षित. गौरव घुंगराट पुन्हा एकदा सुरेख चेंडू ब्लॉकल मध्ये स्वतःचाच गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. यष्टीकडे फेक करतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू. प्रेक्षकांकडनं सुद्धा गौरव घुंगराटचं या ठिकाणी कौतुक केले जाते. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. बघा लागोपाठ मला वाटतं 3 चेंडू त्यांनी ब्लॉक होल मध्ये टाकले. यॉर्क करतोय तो फलंदाजाला. संजय नाईक सारखा फलंदाज सुद्धा या ठिकाणी चकतोय. गौरव घुंगराट पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 6/25. ओ या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होत हलके चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटला. त्याकडे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. चेंडू अडवला जाते. तोपर्यंत 1 धाव घेतली जाते आणि धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 26 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 6 गडी बाद 26. अतिशय उत्कृष्ट असं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सिंधुदुर्गातील संघ आज या ठिकाणी खेळतोय. साई स्पोर्ट्स कट्टा सिंधुदुर्गातील खेळाडूंच्या भरणा असलेला हा संघ. आणि बघा HYS गोवा सारख्या 2 सामने या लीग मध्ये पहिले जिंकलेल्या संघाच्या मुसक्या या ठिकाणी आवळण्यात यशस्वी होतोय आतापर्यंत. तरी बघूया शेवटचं षटक आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. HYS गोवा संघ सुद्धा पूर्णपणे व्यावसायिक संघ आहे. कोणताही फलंदाज कुठल्याही नंबरवर फलंदाजीसाठी येऊन सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवू शकतो, झुकवू शकतो, अशी फलंदाजांची फळी. तर त्यालाच गौरव घुंगराट सारख्या एका आमच्या सिंधुदुर्गातील खेळाडूने या ठिकाणी ब्रेक लावलाय. आपल्या 2 षटकात 2 षटकात 8 धावा खर्च करून 4 गडी बाद केलेत गौरव घुंगराट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गौरव घुंगराटसाठी, कारण 2 षटकात 4 गडी बाद करणे म्हणजे महान पराक्रमच या मैदानावरचा म्हणायला पाहिजे. दरम्यान शेवटचं षटक या ठिकाणी सुरू होतोय. रुपेश तांडेल या मैदानावरची बरीचशी माहिती असलेला हा खेळाडू रुपेश तांडेल गोलंदाजीसाठी आपल्या समोर येतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय. धावसंख्या आहे ती 6 गडी बाद 26. संजय नाईक शफल करतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातो. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. झपकन क्षेत्रशः दबाव त्या ठिकाणी टाकला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी म्हणावं लागेल दोन्ही खेळाडूंचं, संजय नाईक आणि गौरेशाचं. 2 धावा आपल्या संघासाठी जमवत्या. शेवटचे 5 चेंडू रुपेश तांडेल. धावसंख्या होती ती 28 धावा 6 गडी बाद. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर तटवतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. कव्हर बाउंड्रीवर चेंडू अडवतोय. फेक करतोय. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बघा जर फटके मोठे बसत नसतील तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवतायत आणि पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी घेतल्या. धाव संख्या 30च जाते. ज्यावेळी पहिल्या षटकात 13 धावा निघाल्या होत्या तेव्हा साधारण 50, 55, 60 अशी काहीसं टार्गेट अवाक्यात वाटत होतं, परंतु बघा क्रिकेट पुन्हा एकदा आपला गुण दाखवतोय. क्रिकेट या ठिकाणी धाव संख्या होती 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 4 चेंडू रुपेश तांडेल. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी बघतोय तो. फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर येतोय, शपल करतोय तरी त्याला फॉलो करत नाही. आपला गोलंदाजी आपली यष्ट्यांवर रोखून धरतोय आणि फक्त एक नाममात्र धाव या ठिकाणी मिळते ती HYS गोवा संघाला. धाव संख्या होते ती 31 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. रुपेश तांडेल षटकातील पुढचा चेंडू, चौथा चेंडू. पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. साधारण 7 ते 8 पावलांचा रनअप. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि एक साधा सोपा झेल या ठिकाणी सुटतोय आणि त्याचं रूपांतर होतंय ते षटकारामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत घेत मागे गेला होता. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू लागला आणि चेंडू त्याच्या हाताला लागून सीमा रेषेच्या बाहेर जातोय. एक महत्वपूर्ण षटकार या ठिकाणी. बघा मी म्हटलं होतं की या संघाचे व्यावसायिक पूर्णपणे खेळाडू आहेत. संघ आहे कुठलाही खेळाडू कधी कोणत्या क्षणी येऊन मोठा फटका मारू शकतो. धावसंख्या एकदम 6 ने वाढते. म्हणजे षटकामागे 1 धावांची धावगती वाढते. या ठिकाणी धावसंख्या होते 37 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू वळतोय. चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 39. आता मात्र साधारण समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल, फायटिंग टोटल म्हणावी लागेल, कारण HYS गोवा संघाकडे त्यांचा कर्णधार मगाशी म्हणाला होता की आमची बॉलिंग बरी आहे, आमच्या बॉलिंगवर आम्ही समोरच्या संघाला रोखू शकतो. शेवटचा चेंडू रुपेश तांडेल. धावसंख्या 39 धावा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू मिड विकेटच्या जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. दुसरी धाव घेतली जाते. आरामात अगदी दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच होईल, परंतु या ठिकाणी 2 धावावर समाधान मानतायत ते दोन्ही खेळाडू गोवा संघाचे, गौरेश आणि संजय नाईक. आणि धाव संख्या होते ती 41 धावा. विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. या ठिकाणी सरासरीच्या षटकामागे 8 धावांपेक्षा जराशी जास्त सरासरी आवश्यक साई स्पोर्ट्स कट्टा संघाला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं असताना निश्चितच HYS गोवा सारख्या संघाला 41 धावात रोखणं ही सुद्धा फार मोठी कामगिरी आहे. साई स्पोर्ट्स संघाकडे सुद्धा आपण मगाशी बघितलं चांगल्यापैकी फलंदाज आहेत, त्यामुळे हा सामना निश्चितच अटीतटीचा आणि रोमहर्षक होईल. कारण HYS गोवा संघ जर हा सामना जिंकला तर थेट उपांत्य फेरीत त्यांचा प्रवेश होईल आणि जर साई स्पोर्ट्स कट्टा संघ हा सामना जिंकला तर मात्र ग्रुपमध्ये उलथापालथ होईल. तर विजयासाठी 42 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला HYS गोवा संघ, तर त्यांना कशा प्रकारे चेस करतोय बघूया आपण आपला साई स्पोर्ट कट्टा संघ. आणि काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी निमंत्रित करतोय पुढच्या इनिंगसाठी माझे मित्र अमोल जमदाडे यांना मराठी समालोचनासाठी. धन्यवाद. धन्यवाद उमेशजी परब. स्पर्धेच्या ठिकाणी मयूर स्पोर्ट शाखा कट्टा यांचे मालक कौस्तुभ मसूरकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडा यांच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कौस्तुभजी मसूरकर. विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य आहे. 30 चेंडू आणि 42 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. 41 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवलेत HYS गोवा क्रिकेट टीमने आणि विजयासाठी 42 धावांचं माफक लक्ष्य साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीम समोर. पॉइंट टेबलमध्ये नक्की परिणाम करणारी ही लढत, त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमला हा सामना जिंकणं आहे अनिवार्य. HYS गोवा क्रिकेट टीमने आतापर्यंत मालिकेत 2 सामने जिंकलेत. जर का हा सामना
HYS गोवा क्रिकेट टीमने जिंकला तर आमच्या मालिकेमध्ये अर्थातच लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ HYS गोवा क्रिकेट टीम आपल्याला मिळेल. आणि जर का साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीम हा सामना जिंकला तर निश्चितपणाने पॉईंट टेबलमध्ये त्याचा परिणाम होऊन अजून सामने आपल्याला पाहायला मिळतील. कारण असे संघ आपल्याला मिळतील जे जवळपास 2-2 सामने आजच्या रजनीमध्ये जिंकतील. त्यामुळे स्पर्धेतली उत्कंठा अजून वाढत जाईल. साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीम 100% एफर्ट देऊन आपलं योगदान देऊन विजयाची घोडदौड HYS गोवा क्रिकेट टीमची रोखेल का? विजय अति आवश्यक आहे साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमला. दोन्ही संघाकडे दर्जेदार खेळाडू आहेत. साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमकडे चांगले अनुभवी फलंदाज आहेत आणि दुसऱ्या बाजूला HYS गोवा क्रिकेट टीमकडे कंजूसी गोलंदाज आहेत. त्यामुळे चेंडू फळीमध्ये संघर्ष आता नक्की लढेल. आ देखे जरा किसमें कितना है दम, ये दमखम वाली लढाई मैदान के अंदर. दोन्ही मातब्बर संघ एका बाजूला घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर सलामीच्या रूपाने फलंदाज मैदानामध्ये चाललाय रुपेश तांडेल आणि त्याच्या साथीला मागच्या मॅचमध्ये शेवटपर्यंत ज्याने जिकरीची झुंज दिली होती तो त्याच्या साथीला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय विशाल लुडबे. दोन्ही दर्जेदार असे खेळाडू आहेत. यावेळेला प्रमोट केलंय डावखुऱ्या बॅटरला आणि त्याच्या समोर असेल तो अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या HYS गोवा क्रिकेट टीमचा प्रमुख गोलंदाज ट्रम्प कार्ड गौरेश नागवेकर. त्याच्यावरती आहेत क्रीडा रसिकांच्या नजरा. महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमध्ये बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गौरेश नागवेकर, ज्याने फलंदाजी करत असताना ऐन मोक्याच्या क्षणी धावांची गरज होती आपल्या टीमला आणि शेवटच्या षटकामध्ये एक जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला आणि त्याच धावा कदाचित विजय आणि पराभव यांच्यामधलं अंतर सांगतील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. शेवटपर्यंत जाईल ही लढत. कुठेही जाऊ नका, चॅनल बदलू नका, रिमोटला अजिबात हात लावू नका. किती महत्वाचं काम असलं तरी ते बाजूला ठेवा. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. आपने ये मॅच नहीं देखा तो आपने क्या देखा. पहिला बॉल गौरेशचा, चांगला बॉल पुढलेन बॉल टाकला. यावेळेला ड्राईव्ह केले समोर, धावपत करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. साईच्या माध्यमातून मात्र एकेरी धावेने खातं ओपन केलंय टीमचं आणि स्वतःचं विशाल लुडबेने बिनबाद एक अशी सावध सुरुवात. शानदार क्रिकेटचं आयोजन स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून. कुडाळमध्ये आपण कुडाळ परिसरामध्ये आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील 2500 प्रेक्षक या स्पर्धेचा आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्यक्ष मैदानावरती देखील बरेचसे प्रेक्षकांची तोबा गर्दीचा उच्चांक आज देखील झालाय. उद्या आहे या स्पर्धेचा अंतिम दिवस. बरोबर 10:30 ते 11 वाजता तुम्हाला मेगा फायनलचा थरार देखील पाहायला मिळेल. गोलंदाज तयार गौरेचा पुढचा बॉल, फुल टॉस बॉल बॅटवरती घेतला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धाव अजिबात निघणार नाहीये. प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल दोन्ही टीमसाठी. मारो या मरोची लढाई साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमसाठी आणि दुसऱ्या बाजूला HYS गोवा क्रिकेट टीम जरी हा सामना पराभूत झाली तरी देखील त्यांना एक संधी नक्की असेल. गोलंदाज तयार, लेग स्टिक वरचा बॉल, अपील केले. उत्साह खूप जास्त. पंचांनी सांगितलंय की हा डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल आहे आणि त्यामुळे नकारात्मक मान देखील हल्ली आहे. विकेटचं महत्त्व माहिती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोवा क्रिकेट टीमला, कारण त्यांना दडपणामध्ये आणायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमला अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये रंगलंय. ज्या षटकात धावा येणं अपेक्षित आहे फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी. मॅजिकल पॉवर प्लेचं षटक, लाजरी षटक तुम्ही पाहताय. 11च्या 11 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरच्या माध्यमातून होईल. रुपेश तांडेल तयार. फुल टॉस बॉल गिफ्ट दिलं होतं, लालच दिलं, तोफा दिला आणि हा तोफा मात्र गमावलाय. मोठा फटका टोलण्याची खूप मोठी संधी होती. रुपेश तांडेलला ती संधी दवळली आहे. मात्र क्रिकेटमध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या मनामध्ये कधीच धरून ठेवायच्या नसतात. पुढे काय करायचं आहे याचा विचार करावा लागेल. दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघातील खेळाडू अजिबात हार मानायला तयार नाही आहेत. काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा. और पिच बॉल ड्राईव्ह केलंय मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहे, धावबाद करण्याची इथे संधी. याही वेळेला वाचलाय
रुपेश तांडेल, नशिबाची साथ त्याला मिळाली आहे. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. नशिबाची साथ बहादूर असलेल्या रुपेश तांडेलला मिळाली आहे. एकेरी धावनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. बिनबाद 2 धावा. बिनबाद 2. गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवरती तयार. ठिकाणच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं त्याच्या समोर आहे विशाल लुडबे, आक्रमक फलंदाज. यावेळेला ऑफ स्टंपला हवा घालत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने. स्विंग अँड मिस. लाजवाब गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी, सन्नाटेदार गोलंदाजी गौरेश नागवेकरची. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा तो असरदार ठरलाय, किमियागार ठरलाय, किफायती ठरलाय. कंजूसी षटक संपलंय. अवघ्या 2 धावांचं 2 धावा खर्च केलेत गौरेश नागवेकरने आणि समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 24 चेंडू विजयासाठी साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमला 40 धावांची आवश्यकता. प्रति षटक हे 10 धावांसाठी खेळावं लागेल या मॅच मध्ये. 24 चेंडू 40 धावा हे विजयासाठी समीकरण. आमच्या या लाजरी ग्रुप क्रिकेट कुडाळच्या आयोजनासाठी सन्माननीय आमचे मान्यवर अमितजी कारेकर साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयांची धनराशी प्राप्त झालेली आहे. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एके दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. ते मदतीचे हात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतो आणि असेच असंख्य मदतीचे हात ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेलाच हे कुडाळमध्ये भव्य दिव्य न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं स्वरूप, क्रिकेटमय झालेलं वातावरण, क्रिकेटमय झालेलं कुडाळ आपण पाहतोय. सामन्याकडे जाऊयात. 24 चेंडूंचा खेळ, 40 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये बदल. चपल क्रॉस होत रुपेश तांडेलचा फाईन लेगला खेळायचा इथे प्रयत्न. एकच धाव इथे ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. 1 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. धाव संख्या मात्र पुढे सरकली आहे. 3 धावा. प्रत्येक धाव अति महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय व्यक्तिगत कुट्यातलं पहिलं टीमच्या माध्यमातून दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज रोहन साळगावकर गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे HYS गोवा क्रिकेट टीमचं आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरतीच मालिकेमध्ये आतापर्यंत 2 विजय त्यांनी नोंदवलेत. दुसऱ्या बाजूला फलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमचं. त्यामुळे हा सामना नक्की शेवटपर्यंत जाईल. 23 चेंडूंचा खेळ, 39 धावांची आहे आवश्यकता. गोलंदाज रोहनचा पुढचा बॉल. स्ट्रायकिंग एजच्या बॅटर विशाल लुडबेसाठी. विशाल हा असा खेळाडू आहे लवकरात लवकर त्याला बाद करण्याची आवश्यकता असते. अन्यथा जर का तो मैदानावरती स्थिरावला तर सामना नक्की घेऊन जाईल. आणि विशाल असा खेळाडू आहे जो शेवटपर्यंत हार मानत नाही, शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबतो. ही त्याची खासियत आहे. पळून धावा पूर्ण करणे ही त्याची मजबूत बाजू आहे, बलस्थान आहे. एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला ओळखलं जातं आणि ज्या वेळेला संघाची गरज असते त्यावेळेला देखील मोठा फटका त्याच्या बॅटमधनं येतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. तेच काम दोन्ही खेळाडूंना करायचं आहे. दुसऱ्या बाजूला रोहन साळगावकरला अजिबात कमी लेखून चालणार नाहीये कारण या मालिकेमध्ये त्याने खूप चांगला स्पेल टाकलाय. चांगला बॉल, थोडीशी फ्लाईट दिली आहे, धीम्या गतीचा बॉल वर्ल्ड आहे, टर्न झालाय. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे 5 वरती. बिनबाद 5. 1 षटक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. येणारे चेंडू असतील 21. धावा बनवायच्या आहेत 37. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर थोडंसं वाढत चाललंय. तितकं प्रेशर क्रिएट केलं जाईल फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीम वरती. रिव्हर्सचा प्रयत्न, फुल टॉस बॉल बॅट वरती घेतला. क्षेत्ररक्षक आहे सीमा रेषेवरती कव्हर्सला. एकच धाव ऍड होईल. दुसरीचा प्रयत्न इथे झाला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगाने, हरणाच्या चपळाईने 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येक धाव किती महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी हे आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघांच्या दृष्टीने सामना महत्वाचा आहे. मारो या मरोची लढाई आहे. खास करून साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमसाठी आणि इतर संघांसाठी देखील हा सामना महत्वाचा आहे. पुढे गेलाय फ्रंट फुटवरतीचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न विशाल लुडबेचा. पहिली धाव वेगात, दुसरीचा प्रयत्न दबाव टाकलाय आणि यावेळेला
थोडीशी फेकी खराब आली आहे किंबहुना कलेक्ट करण्यामध्ये चूक केली आहे गोलंदाज रोहन साळगावकरने आणि त्याचा परिणाम एकेरी धावेमध्ये 2 धावांमध्ये रूपांतरित केलं गेलं आणि समीकरण तुम्ही पाहताय मेगा स्क्रीनवरती 19 चेंडूंचा खेळ विजयासाठी 33 धावांची आवश्यकता 19 चेंडू 33 धावा हे समीकरण हाय व्होल्टेज ड्रामा चेंडू फळीमध्ये बेटल पाहायला मिळते क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय रोहन साळगावकर तयार स्ट्रायकिंग एंडला विशाल तयार रिव्हर्स स्वीपचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद अशा पद्धतीचा फटका यावेळेला चेंडू निर्धाव गणला गेलाय षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे 42 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या फलकावरती बिनबाद 9 धावा साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमच्या येणारे चेंडू असतील 18 धावा बनवायच्या 18 चेंडू 33 धावा हे विजयासाठी समीकरण प्रति षटक 11 धावांची सरासरी राखावी लागेल प्रति षटकात 11 धावा इथे बनवायचे आहेत विजयासाठी जीवनात जर लक्ष्य मोठं असेल तर संघर्षही मोठाच करावा लागतो त्यामुळे साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमला संघर्ष मोठा करावा लागेल अभिमन्यू आपल्याला एक सुंदर गोष्ट ज्याच्या माध्यमातून कळाली आहे अभिमन्यूने आपल्याला सांगितलंय हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी नहीं हारना त्या हिमतीने लढावं लागेल जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सना दाखवावे लागतील हकीकत से लड़कर जो हालात को बदल दे खिलाड़ी वही जो मैच का रुख बदल दे या सामन्याचे चित्र कोणता खेळाडू बनवेल हे आपल्याला पाहावं लागेल रूप बदलणारा खेळाडू सामना फिरवणारा खेळाडू या मॅच मध्ये आवश्यक आहे त्यामुळे दोन्ही टीम हार मानायला अजिबात तयार नाहीयेत 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे काय घडेल काय बिघडेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे आणि षटक टाकण्यासाठी मेगा स्क्रीनवरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं ट्रम्प कार्ड पुन्हा एकदा बाहेर काढलंय हुकमाचा एक्का तुर्पाचा एक्का बाहेर काढलाय 18 चेंडूंचा खेळ 33 ची आवश्यकता असताना गौरेश नागवेकरला पुन्हा एकदा बोलावलंय गोलंदाजीसाठी एकही गडी बाद झाला नाहीये ही एक प्रमुख बाजू साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमसाठी मात्र गरज आहे त्यांना धावांची त्या धावा या षटकात येतील का बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक या सामन्यावरती नक्की परिणाम करेल गोलंदाज तयार बॅटर तयार और पिच बॉल अपील केले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न रुपेशचा लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाते 10 वरती 17 चेंडूंचा खेळ 32 धावांची विजयासाठी अजून आहे आवश्यकता साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमला काय घडेल कोणता संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल गौरेश नागवेकरच्या षटकावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं भवितव्य नक्की अवलंबून असेल किंबहुना स्ट्रायकिंग एंडचा बॅटर विशाल लुडबे ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय मोठ्या मॅचचा हा खेळाडू आहे त्याच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका येऊन या सामन्याचं रन रेट आहे तो ठीकठाक करेल का धाडस इथे दाखवावं लागेल धाडस तेच दाखवतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवला तर ताकद बनेल आणि दुसऱ्याच्या मनगटावरती विश्वास ठेवला तर कमजोरी बनेल कोणता खेळाडू इथे जिगरीने खेळ हे आपल्याला पाहावं लागेल समीकरण तुम्ही पाहताय 17 बॉलचा खेळ आणि विजयासाठी 32 धावांची आहे आवश्यकता 17 बॉल 32 बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक चालू आहे यावेळेला गेन अंदर दंडी बाहेर गिलिया बिखेर दी दांडी वाकवली आहे दांडी 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 गुल केली आहे विशाल लुडबे बॅक टू द पॅव्हिलियन ऐन बहरामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी विशाल लुडबेच्या खेळीला समाप्त केले विशालचा आक्रमकपणा थंडगार करणारा चेंडू गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या गोलंदाज गौरेश नागवेकरचा ज्या कामासाठी संघनायकाने बोलावलं होतं ते काम पहिल्या चेंडूवरती करताना आपण पाहिलंय दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज गौरेश नागवेकरने ती किमया केली आहे आणि विजय आणि पराभव यांच्या मधला असणारा खेळाडू त्याला पॅव्हिलियनच्या बाहेर पाठवलंय मात्र खोलवरती फलंदाजी अजूनही बाकी आहे ज्याच्याकडे आहे अनुभव सुनील मालवणकर मैदानामध्ये चाललाय बेडशीवरून अतुल करपे आणि सर्व मित्रमंडळी यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा कळवल्या आहेत प्रवीण कवठणकर ऋषिकेश पावसकर यांनीही शुभेच्छा कळवल्या त्यांचेही मनापासून धन्यवाद सामना कुशल मोडमध्ये आहे
आणि ऐन मोक्याच्या क्षणी महत्वाच्या सिच्युएशन मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचा प्रमुख खेळाडू सुनील मालवणकर मैदानामध्ये, समोर प्रमुख गोलंदाज, प्रमुख फलंदाज. प्रत्येक सुनील मालवणकर साठी पारितोषिक आले. काका कारेलकर पोलीस खात्यामध्ये ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुनीलला पारितोषिक आले. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. डॉट बॉलने समीकरण बदलले. 15 बॉलचा खेळ, 32ची आवश्यकता. सुनील मालवणकरला कासर्डेच्या मैदानावरची खेळी आठवावी लागेल. 12 चेंडू 50 धावांचं योगदान त्याने दिलं. यावेळेला समोर खेळा व्ही झोन मध्ये गौरेशचं मालवण मधलं सुपर ओव्हरचं षटक गौरेशला आठवावं लागेल. दोन्ही खेळाडूंकडे जोश आहे, जज्बा आहे, जुनून आहे. आपल्या टीमला ते विजय मिळवून देतील का हे पाहावं लागेल. दोन्ही खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूचा खेळ सरस होईल त्याचा संघ हा सामना जिंकेल अशी सिच्युएशन मैदानामध्ये. 14 बॉलचा खेळ, 31ची आवश्यकता. दोन्ही संघ ताकदवर या स्पर्धेमधील एकमेकांच्या समोर आलेत. औचित्य लाजरी ग्रुप कुडाळ आयोजित भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. समीकरण 14 चेंडू 31ची आवश्यकता. फुल टॉस बॉल रुपेश साठी ड्राईव्ह केले. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाळणे चेंडूला रोखले. एकच धाव ऍड होईल. रुपेश देखील अजून लईमध्ये आला नाहीये. कुडाळच्या मैदानावरती रुपेशचे 6 षटकार अजून कोण विसरेल. ती खेळी रुपेशला आठवावी लागेल. गौरेश नागवेकर जो बेस्ट ऑलराऊंडर म्हणून कर्नाटक गोवामध्ये ओळखला जातो, त्याच्या अनेक खेळी आपल्या डोळ्यासमोर आहेत. तो गौरेश ज्याने विशालला बाद केलंय. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गौरेश तयार. गौरेश नागवेकरचा पुढचा बॉल सुनील मालवणकर साठी. और पिच बॉल ताकद मिड विकेटला सापडलाय. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज सुनील मालवणकरचा संपलाय खेळ. सुनील मालवणकरची प्राइज विकेट हाती आली आहे. गौरेश नागवेकरच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला काही रणनीती बनवाव्या लागतील. जर प्रतिस्पर्धी टीमचा प्रमुख गोलंदाज समोर आहे तर त्याला महत्वाच्या क्षणी विकेट द्यायची नाही, रणनीती तुम्हाला आखावी लागेल. 12 चेंडूंचा खेळ, 30 धावांची आहे आवश्यकता. 12 चेंडू 30 धावा. सोनू राणे मैदानामध्ये चाललाय. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर दोन्ही खेळाडू आपल्या टीमला अडचणीमधून बाहेर काढतील का. ऐसी सिचुएशन में मैदान में जाने के लिए खुद में चाहिए जिगर, और जो हारी हुई बाजी को जीत में तब्दील करता है ना, उसे कहते हैं बाजीगर. आज इस मुकद्दर का सिकंदर कौन बनेगा, हारी हुई बाजी को जीत में तब्दील कौन करेगा, ये तो फैसला वक्त ही बताएगा. 12 बॉलचा खेळ, 30 धावांची आहे आवश्यकता. जिद्द आणि चिकाटी याचा मिलाप या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. महत्वाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. अनुष केरकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. त्याच्या समोर आहे सलामीचा फलंदाज रुपेश तांडेल. काय होईल या सामन्याचं अर्ध अधिक चित्र याच षटकामध्ये स्पष्ट होईल. सेकंडला षटक हे सामन्यामध्ये खूप महत्वाचं असतं आणि त्या महत्वाची षटकाची जबाबदारी अनुष केरकरने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. रुपेश मैदानामध्ये अजूनही आहे. रुपेशसाठी अनुषचा पहिला बॉल. ओपी चेंडू हवेमध्ये गेला आणि यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. रुपेशचा देखील खेळ समाप्त झाला. तिसऱ्या गड्याच्या रूपाने मैदानावरती थोडीशी नाजूक अवस्था. साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीमची 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण 11 चेंडू विजयासाठी 30 धावांची आहे आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोणता जाईल हे आपल्याला पाहावं लागेल. रुपेशची महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. 16.36 सरासरी रन रेट वाढले. मोठ्या फटक्यान वाचून कोणताही पर्याय नाहीये. साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीम समोर जोएल नाईक मैदानामध्ये चाललाय, जो टीमचा संघनायक आहे. संघनायकाला नायकाप्रमाणे भूमिका बजावावी लागेल. दुसऱ्या बाजूला कौतुकास पात्र गोलंदाजी. HYS गोवा क्रिकेट टीमची गोवा राज्यातील एक मातब्बर संघ आपलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून देत असताना आपण पाहतोय.
त्यांचंही कौतुक करावं लागेल. मालिकेमध्ये 2 विजय त्यांनी नोंदवलेत. तिसऱ्या विजयाकडे वाटचाल करतायत का की तिसऱ्या विजयापासून साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट टीम त्यांना रोखेल हे आपल्याला पाहावं लागेल. 11 बॉलचा खेळ, 30 धावांची आहे आवश्यकता. 11 चेंडू 30 धावा हे समीकरण. जबाबदारीने खेळ करावा लागेल. जबाबदारी घेणारे कधीच हार मानत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा त्यातून काहीतरी शिकतात. गोलंदाज तयार. क्रॉस लाईनचा वापर इथे केलाय. याही वेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सटीक लाईन त्यांनी लेंथ इथे वापरली आहे. चेंडू तेज तरार यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये टिंब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केले क्षेत्ररक्षण करणाऱ्या HYS गोवा क्रिकेट टीमने. ऑफसाइड ऑफ टर्म पिच केले. कव्हर्सला खेळलाय. चेंडू चालला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. जमिनीची मदत देखील घेतली गेली या फटक्यासाठी. समीकरण चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर वाढत चाललंय. दरी वाढत चालली आहे आणि हे अंतर कापण्यासाठी मोठ्या फटक्यांवाचून कोणताही पर्याय नाहीये. गाडीला एक्सलेट करावं लागेल. गाडी टॉप गिअर मध्ये टाकावी लागेल. 9 बॉल 29 धावा. या वेळेला ये गेंद उड़ी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. दर्शक दीर्घा में जबरदस्त फटका. फलंदाच्या बॅट मधनं ना देखी सूरत ना देखी मूरत. बल्लेबाज सोनू राणा ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत. जंगल का शेर भूखा हो तो घास रोटी कभी खाता नहीं. वो शिकार ही करना जानता है. किती विकेट गेले तरी स्वाभाविक खेळ करताना सोनू राणेला आपण पाहतोय आणि हा षटकार महत्वाच्या क्षणी आलाय. सामन्याला टर्न करेल का हे आपल्याला पाहावं लागेल. सोनूने गाडीला एक्सलेट केलंय. गाडी टॉप गिअर मध्ये टाकली आहे. प्रेक्षकांमध्ये देखील जल्लोष निर्माण झालाय. जे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते आता मात्र एका मोठ्या फटकेने पुन्हा एकदा जागेवरती उठले आहेत. हा एक मोठा फटका या सामन्याला कलाटणी देईल का हे आपल्याला पाहावं लागेल. 8 बॉलचा खेळ, 23 धावांची आहे आवश्यकता. कोल्हापूर परिसरामध्ये गेलात तर एक नक्की आपल्याला आवाज येतो, काय करतोयस रे भावा, आवश्यक आहे धावा. त्या धावा सोनू राणेच्या बॅटमध्ये येतील का की दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाज त्या धावा रोखेल. अनुष केरकर. पाहावं लागेल. 8 बॉल 23 धावा. याही वेळेला आडव्या बॅटने खेळला. मिड विकेटला चेंडू चालला. 1 धाव बनवली आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे. 20 धावा. 7 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 22 धावांची आहे आवश्यकता. 7 चेंडू 22 धावा. कोण देणार कोणाला साथ आणि कोण करेल कोणावर मात हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 7 चेंडूंचा आहे खेळ. विजयासाठी 22 धावांची आहे गरज. नशीबवान तर सगळेच असतात परंतु नशिबाला बदलवणारा हा एकटाच असतो. यावेळेला नशिबाला कोणता खेळाडू बदलवेल हे आपल्याला पाहावं लागेल. हा बॉल दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचा. दोन्ही टीमच्या विजय आणि पराभवासाठी हा चेंडू लाख मोलाचा. चांगला बॉल. फ्रंट फूट नाहीये, फुटवर्क नाहीये. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेला जोएलचा फसलाय. टिंब चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा HYS गोवा क्रिकेट टीमने कमबॅक केलं या मॅच मध्ये. 6 बॉलचा आहे खेळ आणि विजयासाठी 22 धावांची आहे आवश्यकता. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 22 धावांची आहे आवश्यकता. मेहनत करावी लागेल कारण फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती कधीच नसते कारण त्याचा फांदीवरती नाही तर स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. यावेळेला स्वतःच्या बॅटवरती मनगटावरती विश्वास दाखवावा लागेल फलंदाजाला आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला आपल्या मनगटावरती विश्वास दाखवावा लागेल. 6 बॉलचा खेळ. 22 धावांची आहे आवश्यकता. यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचेही लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रचंड मोठी गर्दी. क्रिकेटची आहे दर्दी त्यामुळे इतकी मोठी गर्दी तुम्ही पाहताय मेगा स्क्रीनवरती.
आमचं कॅमेरामॅन आहे ते खूप चांगलं वर्क या ठिकाणी करतात. कमलेश मेस्त्री प्रेक्षकांना देखील ते कव्हर करतात आणि प्रेक्षकांची छबी तुम्हाला मेगा स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत आहोत. प्रेक्षक देखील तुम्ही पाहताय, जिकडे जागा मिळेल डोंगरीवरती देखील प्रेक्षक आहेत, त्या डोंगरीवरती एकदा कॅमेरा जाणार आहे. आणि आता मात्र डोंगरीचे प्रेक्षक एकदा हात उंचवा, जे डोंगरीवरती बसलेत ते देखील कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी कैद केले जात आहेत. डोंगरीचे प्रेक्षक देखील तुम्ही पाहताय, जिकडे जागा मिळेल तिकडे जाऊयात मैदानाकडे. 6 बॉलचा खेळ, 22ची आवश्यकता, शेवटचं षटक. धीमा बॉल यावेळेला उडवण्याचा प्रयत्न इथे केला. प्रचंड वेगात चेंडू चालला काऊ क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होईल आणि दुसरी धाव मैदानावरती अपूर्ण राहिली आहे. बैल मुझे मारवाली कामगिरी. झायदने यावेळेला जोएलने विकेट टाकली आहे. विकेट क्रमांक 3. 20 धावा फलकावरती आहेत. 22 धावांची अजून आहे गरज. 5 बॉलचा आहे खेळ. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा फलकावरती लागलेत. 5 चेंडूंचा खेळ. विजयासाठी अजून 21 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक टाकण्यासाठी हर्षद मैदानामध्ये आपण पाहतोय. हर्षदला मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. हर्षद मातोंडकरने जो मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा खेळाडू आपल्याला मिळाला होता. 1 षटक, 2 धावा, 3 विकेट देखील त्याने मिळवल्या होत्या. तोच हर्षद मातोंडकर शेवटचं षटक फेकण्यासाठी 5 बॉलचा खेळ, 21 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये सोनू कानडे दाखल झालाय. फिलहाल इस मैच की तरफ देखा जाए तो बल्ले के ऊपर गेंद भारी नजर आती हुई. चांगला बॉल, धीमा बॉल, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. धाव निघणार नाहीये. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय, चतुरास्त्र वापरलंय. डॉट बॉल. मागच्या मॅचचा सुपर हिरो हर्षद मातोंडकर 2 धावा 2 चेंडूमध्ये तो यावेळेला धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडतोय. 4 बॉलचा खेळ, 21 धावांची आहे आवश्यकता. 4 बॉल 21 हे समीकरण. धीमा बॉल फुल टॉस बॅटवरती घेतलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 1च धाव ॲड होईल. सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय आणि या सामन्याच्या चित्राबरोबरच या मालिकेमधला, या स्पर्धेमधला 3रा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ देखील काही क्षणात निश्चित होईल. 3 चेंडूंची औपचारिकता बाकी. 20 धावांची आहे आवश्यकता. गोलंदाज तयार, बॅटर तयार. धीमा बॉल. याही वेळेला गतीमध्ये केलंय परिवर्तन. हर्षद मातोंडकरची सन्नाटेदार गोलंदाजी या स्पर्धेच्या आणि या मॅचच्या पॉइंट टेबलवरती परिणाम करते. विजयासाठी आवश्यक आहेत 20 धावा. 2 चेंडूंचा आहे खेळ. सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. आमचे सगळे प्रेक्षक आता मात्र हळूहळू घराकडे चालले आहेत. 2 चेंडूंचा खेळ, 20 धावांची आहे आवश्यकता. लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, सुखरूप घरी जा, सावकाश घरी जा, कारण घरचे तुमची वाट बघतायत आणि उद्याचा दिवस लाजरी क्रिकेट ग्रुपसाठी नक्की राखीव ठेवा. उद्या बरोबर 5 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आयोजन कमिटीकडून सूचना येते प्रेक्षकांसाठी, उद्या आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. त्यामुळे 3 सामने आजच्या दिवसापेक्षा जास्त होणार आहेत. त्यामुळे बरोबर ठीक 3 वाजता प्रेक्षकांना विनंती आहे, तीन वाजता येऊन आपापली जागा निश्चित करा. सामन्याला 4 वाजता सुरुवात होणार आहे. कारण 4 नंतर जर तुम्ही आलात तर बसायला जागा मिळणार नाहीये. इतकी प्रचंड मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, आपापली जागा निश्चित करा. किती महत्त्वाचं काम असलं उद्याच्या दिवशी तर ते बाजूला ठेवा. लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून शानदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन कुडाळमध्ये प्रथमच डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट